नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे आपल्या MSc मॅथवाला या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। मित्रांनो, आपण कालपासून या ठिकाणी इयत्ता 8वी मधील स्कॉलरशिपची एक्झाम असो किंवा NMMS ची एक्झाम असो त्या एक्झामची तयारी करून घेतोय तुमच्याकडून आणि त्याच्यामधले कोणत्या ठिकाणी विशेष म्हणजे बुद्धिमत्ताची तयारी करून घेतो तुमच्याकडून। ठीक आहे, तर मी प्रकरण संख्या श्रेणी हे सुरू होतं आपलं, बरोबर। त्याच्यातली काही उदाहरणं घेऊ आपण, ठीक आहे। आणि काही गटात न बसणारे म्हणजेच काय गटात न बसणारे पद घेऊ। तर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। ठीक आहे, चला तर या ठिकाणी पाहू आपण आता काय या ठिकाणी पहिला प्रश्न आहे किंवा या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे। ओके, हे आपल्याला काढायचं। तुमचे वर्ग वगैरे पाठ असेल मित्रांनो, इथे प्रश्न म्हणजे इथे क्वेश्चन मार्क होता। ओके, हे पहा, इथे 49, इथे 121, इथे 169, इथे 289 आणि इथे 361। तर पुढे काय येणार मी तुम्हाला काल पण सांगितलं, वर्ग पाठ करा, वर्ग आणि घन पाठ करा। ओके ना, पहिले वर्ग आणि घन पाठ असेल ना अडचण येणार नाही केस। हे पहा 49 चा वर्ग, आता हे पहा 49 कशाचा वर्ग आहे 7 चा वर्ग। इथे काय येणार आहे 11 चा वर्ग, इथे काय येणार आहे 13 चा वर्ग, इथे काय येणार आहे 17 चा वर्ग, इथे काय येणार आहे 19 चा वर्ग। हे पहा इथे काय झालं मित्रांनो 7 11 13 17 19 आणि समोर कशात येणार आहे तुम्ही म्हणशाल सर 21 चा, नाही चुकलं, 21 चा येणार नाही। काऊन इथे तर वर्ग दिलेला आहे, परंतु या संख्या आहे 7 11 13 17 19 या संख्या मूळ संख्या आहे, म्हणजे 19 च्या पुढची मूळ संख्या कोणती आहे 23 आहे। कोणती आहे 23, म्हणजे 23 चा वर्ग येणार आहे मित्रांनो। एक लक्षात ठेवा, 7 च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे 11, 11 नंतरची मूळ संख्या कोणती आहे 13, 13 नंतरची मूळ संख्या कोणती आहे 17, 17 नंतरची मूळ संख्या कोणती आहे 19 आणि 19 नंतरची मूळ संख्या आहे 23। ओके, मूळ संख्याची डेफिनेशन सुद्धा तुम्ही समजून घ्या। मूळ संख्या म्हणजे काय की बाबा अशी संख्या की फक्त ती तिच्या स्वतःच्या पाड्यात आहे, इतर कोणत्याही पाड्यात नाहीये, अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो। काय म्हणतो मूळ संख्या, किंवा ज्या संख्येला फक्त त्या संख्येने वागतो अशा संख्येला सुद्धा मूळ संख्या म्हणतो। कळालं ना मित्रांनो। मग 19 नंतर काय येणार आहे, कोणती संख्या येणार आहे 23, 23 चा वर्ग, 23 चा वर्ग किती येणार आहे 529। पहिलं उत्तर आलं मित्रांनो 529। क्लिअर झाला। नंतर बघा 41 47 59 67 आणि 73 व इथे काय येणार आहे तर पाहू आपण आता इथे काय येणार तर हे पहा 41 नंतर या ठिकाणी 47, याच्यात फरक येणार नाही। या पूर्ण संख्या मूळ संख्या दिसत आहे आपल्याला, बरोबर का। मी मूळ संख्येची डेफिनेशन सांगितली बा तुम्हाला, ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात, किंवा अशी संख्या बाबा ती फक्त त्याच्या स्वतःच्या पाड्यात आहे, इतर कोणत्याच पाड्यात नाही, अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात। हे पहा 41 नंतर काय आलं तर 47। ओके, 41 नंतर मूळ संख्या कोणती 43, 43 नंतर काय 47 आहे। 47 च्या नंतरची मूळ संख्या म्हणलं तर या ठिकाणी बघा 53 येणार आहे। कोणती येणार आहे 53, नंतर 53 नंतर म्हणलं 59, म्हणजे एक मूळ संख्या सोडून पुढची मूळ संख्या। मग काय घेऊ आपण 73, 73 च्या पुढची मूळ संख्या कोणती आहे 75 इनका नाही येणार, 76 नाही, 77 नाही। ठीक आहे, नंतर 79 इनका 78 येणारच नाही, 79 इनका येतं, 79 मूळ संख्या आहे, परंतु एक मूळ संख्या सोडून पुढची 79 च्या नंतरची मूळ संख्या म्हणलं तर कोणते 81 ने येणार, 82 ने येणार, 83 ती बा इथे येणार आहे 83। ओके ना, समजू लागलं ना, एक मूळ संख्या सोडून समोरची मूळ संख्या। ओके ना, ठीक आहे। नंतर खूप सोपं बात आहे। क्लिअर झालं मित्रांनो, दोन प्रश्न क्लिअर झाले असेल तुमचे। ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होत असेल, तुम्ही आणखीन बी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा। ओके, हे बघा मित्रांनो इथे 168 195 224 255 आणि 288, तर पुढे काय येणार हे पहा, ही कोणत्या तरी संख्येचे वर्ग आहे आणि त्याच्यातून वजा 1 केलेला आहे। हे पहा 13 चा वर्ग 169 आणि त्याच्यातून 1 काढला 168, 14 चा वर्ग 196, 196 म्हणून केला 195,
इथं पहा 15चा वर्ग वजा 1. ओके, नंतर इथं काय झालं 16चा वर्ग वजा 1, इथं 17चा वर्ग वजा 1, म्हणजे इथं काय याचा वर्ग येणार आहे 18चा वर्ग. कशाचा वर्ग येणार 18चा वर्ग. 18चा वर्ग म्हणजे वजा 1, 18चा वर्ग वजा 1. मित्रांनो मग 18चा वर्ग किती 324. मग 324 मधून 1 काढला तर किती राहणार आहे 323. किती राहणार आहे 323. क्लिअर ना. ओके, चला आता नंतर 43, 41, 37, 31 आणि इथं काय येणार. ओके, इथं म्हटलं मित्रांनो इथं या ठिकाणी पाय मूळ संख्या दिसल्या. एक एक मूळ संख्या रिवर्स चालली बा. 43च्या अगोदरची मूळ संख्या कोणती 41. 41च्या अगोदरची मूळ संख्या म्हणलं तर कोणती 37. 37च्या अगोदरची मूळ संख्या म्हणलं तर कोणती 31 आहे. आणि 31च्या अगोदरची मूळ संख्या म्हणलं तर 29 आहे. मूळ संख्येची डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. मूळ संख्या म्हणजेच काय किंवा ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. ओके ना. किंवा बाबा जी संख्या फक्त त्याच्या स्वतःच्या पाड्यात आहे इतर कोणत्याही पाड्यात नाही अशी संख्या. ओके, 29 आला बा. नंतरचा बा आता इथं हे बा 0 इथं 1 चा घन -1 म्हणजे वजा 1, 2 चा घन वजा 1, 3 चा घन वजा 1, 4 चा घन वजा 1, 5 चा घन वजा 1 म्हणजेच काय 1 चा घन 1, 1 मधून 1 गेला 0, 2 चा घन 8, 8 मधून 1 गेला 7, 3 चा घन 27, 27 मधून 1 गेला 26. ओके, 4 चा घन 64, 64 मधून 1 गेला 63, 5 चा घन 125, 125 मधून 1 गेला 124. 6 चा घन पहा. 6 चा घन किती 216, 216 मधून 1 गेला 215. क्लिअर होतंय ना. ठीक आहे, व्हेरी गुड. नंतरच पाहू आपण 42, 56, 72, 90, 110. तर इथं काय येणार आहे भैया तुझे वर्ग बी पाठ पाहिजे बरं. ठीक आहे, मी लॉजिक वगैरे पूर्ण सांगतोय, तुझं वर्ग पाठ पाहिजे. लॉजिक मी तुम्हाला सांगितलं बाबा एक तर फरक पाहायचा नाही तर वर्ग पाहायचा नाही तर घन पाहायचं. दोन्ही 3-4 गोष्टींमधून एक गोष्ट करायची. हे पहा, हे पण सोपं आहे. 6 चा वर्ग 36, 36 न 6 42, 7 चा वर्ग 49, 49 न 7 56, 8 चा वर्ग 64, 64 न 8 72, 9 चा वर्ग 81, 81 9 90, 10 चा वर्ग 100, 100 न 10 110. मग 6, 7, 8, 9, 10, 10 च्या नंतर काय येणार आहे 11, 11 चा वर्ग अधिक 11, 11 चा वर्ग 121, 121 आणि 11 किती होणार आहे 132. इथे आन्सर येणार आहे 132. कसा आला कळालं ना. ठीक आहे. नंतरचा पहा याच्यामध्ये फरक पहा बरं कितीचा आहे. याच्यामध्ये फरक आहे 4 चा, याच्यामध्ये फरक आहे पहा 8 चा, याच्यामध्ये फरक आहे पहा 12 चा. 4, 8, 12. ओके का. हे पहा मित्रांनो 4 चा 8 चा आणि या ठिकाणी 12 चा. ओके, आणि आता 4, 8, 12 म्हणलं पुढे कितीचा फरक राहणार आहे 16 तरी ना. 4 चा 12 तयार झाला पाहिजे. ओके का. मग काय करावं लागेल 38 आणि 16 किती होणार आहे पाहू. वाढत चालली संख्या 8 आणि 6 14. चला 1 3 आणि 4 4 आणि 1 5 इथं आलं 54. किती आलं 54. 38 आणि 16 किती होणार आहे 54. 6 आणि 8 14 चला 1. ओके का. इथं म्हणलं तर 54 येणार आहे. ओके, 6 आणि 8 14, 14 4 हात चला 1 3 आणि 4 4 आणि 5. ओके ना मित्रांनो. ठीक आहे. आता बघा इथं काय 1 8 27 मित्रांनो. 1 चा घन 2 चा घन 3 चा घन इथं काय येणार 4 चा घन. 4 चा घन किती येणार 64. इथे येणार आहे 64. ओके, नंतरच पाहू आपण. हे पहा इथे बी घनाचा क्वेश्चन आहे. 1 चा घन 1 1 1 2, 2 चा घन 8 8 आणि 1 9, 3 चा घन 27 27 आणि 1 28, 4 चा घन 64 64 आणि 1 65. नंतर इथे येणार आहे 5 चा घन 125 125 आणि 1 126. क्लिअर होतंय का. ठीक आहे. ठीक आहे. नंतर पाहू आपण 10 नंबरचं काय आहे. 7 दुनी 14, 7 दुनी 14, 14 तरी 42, 42 चोक 168. ओके, 7 दुनी 14, 14 दुनी या ठिकाणी 7 दुनी 14, 2 ना गुणलं, नंतर याला 3 ना गुणलं, नंतर याला 4 ने गुणलं, मग याला कितीने गुणलं पडा 5 ने. 8 पंचे 40, 8 4,
हे 5 8 40 40 शून्य आचले 4 5 सक 30 30 आणि 4 34 आचले 3 5 1 5 5 आणि 3 8 840. क्लिअर झालं का मित्रांनो? याचा गुणाकार केला हे पहा याला 2 ने गुणलं याला 3 ने गुणलं याला 4 ने गुणलं. क्लिअर झालं? ओके. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संख्या श्रेणी हा चॅप्टर समजलेला असेल. ओके. तर मित्रांनो आणखी पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. ओके. चला आता आपण समोरचं बघू. आता समोरचा पॉइंट असा आहे की बा गटात न बसणारे पद शोधणे. आपला काय गटात न बसणारे म्हणजे इथे बी काय करायचे घन वर्ग हे तुमचं पाठ पाहिजे. मूळ संख्या किंवा कोणत्या संख्येने भागातो कसोट्या वगैरे हे क्लिअर पाहिजे तुमचं सर्वांचं. ठीक आहे. चला पाहू आता पहिलाच प्रश्न पाहू आपण. 473 891 275 644 याचा लॉजिक लावणे. याच्यातली वेगळी संख्या कोणती? ठीक आहे पाहू आपण. 4 आणि 7 11 4 आणि 7 11 11 आणि 3 14 11 आणि 3 14. ठीक आहे. आता बाय इथं 14 आले 24 हा 8 आणि 9 17 17 आणि 1 18 इथं 18 आलं. 2 आणि 7 9 9 आणि 5 14 6 आणि 4 10 10 आणि 4 14. मित्रांनो या ठिकाणी या तिघांची बेरीज 14 14 येते. याची 14 येते का? नाही येत. म्हणजे 2 नंबरची संख्या ही वेगळी राहणार आहे. समजलं? ठीक आहे. नंतरच बघू आपण. 316 156 272 182 हे पहा. मित्रांनो आता ही संख्या तर वर्गाच्या जवळचं वाटवलं नाही मला परंतु ही संख्या 12चा वर्ग 144 12चा वर्ग 144 प्लस 12 12चा वर्ग 144 अधिक 12 156 बरोबर आहे का? नंतर पहा आता इथं 256 16चा वर्ग 256 16चा वर्ग 256 आणि 16 16चा वर्ग 256 आणि 16 म्हणलं तर किती होणार आहे? 272 256 आणि 256 आणि 16 किती होणार आहे? 272 होणार आहे. ठीक आहे. हे पहा 256 आणि 16 6 आणि 6 12 चला 5 आणि 1 6 6 आणि 1 7 282 272 बरोबर आहे का? ठीक. नंतर पहा इथं काय 182. मग आता पाहू आपण 14 नाही यार 14चा वर्ग 196 13चा वर्ग पाहू आपण. 13चा वर्ग 169 आणि 13 169 आणि 13 9 3 12 चला 1 6 1 7 7 आणि 1 8 81 182 बरोबर आहे. ओके का? परंतु याचं तसं नाहीये. याच्या जवळची कोणती संख्या आहे का बा? 18चा वर्ग 324 झाला. नंतर आपण काय करू त्याच्या अगोदरचा घेऊ 17चा वर्ग घेऊ. 17चा वर्ग किती झाला? 289. त्याच्या जवळच्या आसपासची संख्या आहे का मित्रांनो? ती नाहीये. म्हणजे हे वेगळं येणार आहे काय? याच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या प्लस ती संख्या केली का आपण? नाही. म्हणजे हे वेगळं येणार. ठीक आहे. चल आता समोरचं पाहू. 23/29 37/58 17/24 आणि 53/67. आता याच्यातून वेगळं काय हे आपल्याला काढायचं. हे पहा 3 दोन्ही 6 या दोघांचा गुणाकार करायचा आणि 30 संख्या त्याच्यात ऍड करा. 3 दोन्ही 6 23 आणि 6 29 बरोबर. 3 7 21 37 मधून 37 आणि 21 म्हणलं बेटा 58 होणार आहे. इथं 58 येणार आहे. 7 7 1 7 ओके. 17 आणि 7 किती होणार? 24 होणार आहे. नंतर पहा 5 3 15 5 3 15 5 आणि 3 8 झाले. म्हणजेच काय 53 आणि 15 म्हणलं 68 होणार आहे. मग तिथं काय आहे? 67 आहे. म्हणजे ही संख्या वेगळी येणार. क्लिअर होतंय का? ठीक आहे. चला नंतर बघू आपण. 18 63 12 42 10 45 आणि 24 84. मित्रांनो या प्रत्येक जोडीमधील प्रत्येक संख्येला तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करा. याला प्रत्येकाला 3 ने भाग जातो परंतु ही अशी संख्या किंवा याला 3 ने भाग जात नाही. याला जातो परंतु याला जात नाही. बाकी मध्ये असं आहे का? नाहीये. हे बघा 18 ला बी 3 ने भाग जातो 63 ला बी 3 ने भाग जातो 12 ला बी 3 ने भाग जातो 42 ला बी 3 ने भाग जातो. इथं 24 ला बी 3 ने भाग जातो 84 ला बी 3 ने भाग जातो. परंतु इथं जातो का? नाही जात. एका संख्येला जातो पण एका संख्येला जात नाही. म्हणजे ही वेगळे येणार. क्लिअर झालं का? ठीक आहे. नंतर पहा 350 130 520 740
घनाजवळची संख्या हे पहा 7चा घन 343, 343 आणि 7 350, 5चा घन 125, 125 आणि 5 130, 8चा घन 512, 512 आणि 8 520. आता आपण काय करू किंवा 740 दिलेलं ना 9चा घन करून आपण 9चा घन किती होतं सांगा बरं. 729 होता. किती होता 729. 729 आणि 9 729 आणि 9 738 होता. 740 होता का नाही होत. म्हणजे हे वेगळं येणार आहे. क्लिअर झालं सर्वांचं. ठीक आहे चला तो पुढचा आता हे पहा हे पण सोपं आहे. हे बघा 3 आणि 1 4, 4 आणि 4 8 याची बेरीज 8 आहे. 5 आणि 2 7, 7 आणि 1 8 याची बेरीज 8 आहे. 3 आणि 3 6, 6 आणि 2 8 याची बेरीज 8 आहे. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9 परंतु याची बेरीज 9 आहे. म्हणजे कोणती संख्या वेगळी येणार आहे ही 4 नंबरची. कळालं मित्रांनो. हे तुम्हाला एक्झामला आलेले एनएमएस एक्झामला आलेले क्वेश्चन आहे पूर्ण. ठीक आहे. नंतरचा बघू आपण आता 224, 216, 264 आणि 232 याच्यामध्ये पाहू आपण आता. हे पहा समजा आपण याचं काय करू जोड्या करू. ठीक आहे. हे पहा 2 आहे बेटा मला सांगा आता या ठिकाणी याचं थोडंसं विचार नंतर करू. हे पहा 2 समजा 2 आणि 16 याचं रिलेशन काय आहे. 2चा चौथा घात करूला पाहतो. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 2 4 4 2 8 8 2 16 बरोबर का. चौथा घात बरोबर. नंतर पहा इथं काय बरोबर 2चा 6वा घात 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 1 2 3 4 5 आणि 6 2 4 4 2 8 8 2 16 16 32 32 2 64. ओके का. इथं पण काय आलं 2चा 5वा घात 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 1 2 3 4 5 2 4 4 2 8 8 2 16 16 32. ओके. परंतु हे इथं पहा 2 आता इथं 2 आणि 24 आहे ना. हे 24 2चा कितीही घात नाहीये काय हे पहा इथं चौथा घात घेतला 2 4 4 2 8 8 2 16 आणि 5वा घात म्हणलं चौथा घात किती 16 5वा घात किती आहे 32. परंतु 24 आहे का बेटा 2चा कितवा तरी घात नाहीये म्हणजे ही संख्या येणार आहे. कळालं. ठीक आहे. नंतरचा पहा हे पहा 14 7 98 14 7 98 14 7 98. नंतर पहा 14 8 14 8 112. तसंच पहा मित्रांनो या ठिकाणी आता या ठिकाणी पहा इथं म्हणलं 17 17 7 17 7 किंवा या ठिकाणी पहा 19 7 बघू आपण काय 19 7 17 7 येणार 19 7 म्हणलं तर किती येणार 133 आणि या ठिकाणी पहा 154 आहे 19च्या पाड्यात येतच नाही. ओके. इथं दुसरीकडे बघू आता आपण. हे पहा इथे काय होणार आहे 17 7 17 7 119 पुन्हा पहा 17 8 136 बरोबर. नंतरच पहा 22 7 154 आणि काय येणार 22 गुणिला 8 22 8 176. ओके का. काही अडचण कोणाला. ठीक आहे. 19 7 झाला. नंतर या ठिकाणी पहा 19 8 होणार आहे. ठीक आहे. 19 8 म्हणलं किती होणार 152 होणार आहे. किती होणार आहे 152. इथं काय 154 आहे म्हणजे हे काय येणार या ठिकाणी वेगळं येणार आहे. क्लिअर झालं का. ओके मित्रांनो या ठिकाणी पहा आपण आजचा पॉईंट घेतलेला आहे. तर ठीक आहे. तर मित्रांनो ठीक आहे याच्यानंतर आपण पुढे घेऊ. धन्यवाद.